दरम्यान दाखल झाली आहे। एका साइडला आपण सिद्धेश किनी यांना बघतोय, तसेच प्रेमनाथ वैती ही सलामी जोडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये त्यांना रोखण्याकरता आलाय गोलंदाजाच्या स्वरूपामध्ये अनिकेत देवळे। दोन्ही संघांना शुभेच्छा। बॉल इथून चेंज केला जातोय, त्याच्या अगोदर आपण ऐकूयात डीजेला। थँक्यू सो मच डीजे। खाडी संघाकडून आपण हर्ष एक्स्ट्रा प्लेटच्या स्वरूपामध्ये आपण बघतोय, दुर्वेशला बघतोय। दुर्वेश आहेत खाडी संघाच्या माध्यमातून, तसेच कसराळी संघाचा एक्स्ट्रा प्लेयर 12th मॅनच्या स्वरूपामध्ये आपण बघतोय हर्ष याला। एक चिमुरडा निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या वेळा आणि काळामध्ये आपल्या नावाकरता आपल्या गावाकरता तो निश्चित स्वरूपामध्ये आपण खेळताना त्याला बघणार आहोत। ते बघितलं तर भविष्य आहे येणाऱ्या वेळा आणि काळामध्ये वाघोबा ग्रुप कसराळी या संघाचं। मॅचला होतोय सुरुवात। पहिला बॉल इथून बॅटची कडा लागली आहे। इथून बॅटची कडा नव्हे तर जाणून बुजून हा खेळलेला शॉट होता। चांगल्या प्रकारे फलंदाजाने ओळखलं होतं की इथून शॉट थर्डमॅनचा खेळून त्याच्यानंतर पॉईंटचा जो खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये आहे, तर इथून फक्त इथून दिशा शोधण्याचा प्रयत्न, दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता। पहिल्या बॉलवरती इथून सिद्धेश किनी इथून वैतिकानं संघाचं खातं खोलेल। अनिकेत पहिल्या बॉलवरती सिंगल धाव खर्ची पडेल आणि प्रेमनाथ वैती आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये स्ट्राईक एंड वरती। ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल चांगल्या प्रकारे इथून डिलिव्हर्ड केला जातोय, चांगल्या प्रकारचा बॉल इथून डिलिव्हर्ड केला जातोय। आम्ही वारंवार आमच्या मान्यवरांचा देखील आभार व्यक्त करतो, त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सरशिप लाभली आहे, कारण की त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेकरता जे काही योगदान आहे ते फार महत्त्वपूर्ण आहे। जर तुम्ही नसता तर निश्चित स्वरूपामध्ये या स्पर्धेला शोभा नसती, तर आम्ही त्यांच्याकडे देखील वळणार आहोत। समोरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे, त्याच्या मस्तकाला दस्तक, हा बॉल सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्स वरून सरळ स्टँड्स मध्ये डिपॉझिट षटकार। थँक्यू डीजे। कार्तिक दादांचं नाव आम्ही वारंवार ऐकलंय, अप्रतिम दर्यादिल माणूस आपल्याला पाहायला मिळत आहेत। USA मध्ये आहेत, या स्पर्धेची मजा घेत आहेत वारंवार। असं नाही की फक्त आपल्या संघ करतात दोन पारितोषिक वर्षाव करतात। याच्या अगोदर मॅन ऑफ द मॅच मध्ये या खेळाडूला त्याने देखील कॅश प्राइज दिलं होतं। त्याच्यानंतर आपण बघितलं तर आमच्या करता देखील, आमच्या कॉमेंट्री करता देखील त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज झालं होतं। कार्तिक दादा पाटील आणखी एकदा सांगतात की कुठलाही गोलंदाज इथून हॅट्रिक गेलं तर त्यांच्याकरता 200 रुपयाचा कॅश प्राइज। इथे आणखी एकदा चांगला फटका सजवला, वेगवान गतीने बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय। दोन खेळाडू धावत होते, त्यांच्यामध्ये रागली होती रेस, पण अक्षरशः बॉल जिंकलीतून रेस चौकार। थँक्यू सो मच डीजे। माऊली चषक 2025 करता आम्हाला ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप लाभली आहे, सर्वप्रथम आपण बघितलं तर 11,000 रुपयाचं रोख रक्कम आम्हाला मिळाली। सन्माननीय आदरणीय रमेशजी चव्हाण साहेब, सोहम एंटरप्राइजेस, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो। थँक्यू सो मच। त्यांच्या समवेत सन्माननीय आदरणीय काशीनाथजी पाटील साहेब, महाराष्ट्र ठाणे जिल्हा अध्यक्ष फ्रॉम चंदन सार, त्यांच्या मध्ये देखील 11,000 रुपयाचा कॅश प्राइज मिळालाय, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो। फटका आणखी एकदा चांगला सहजवलाय, फंबल मिसफील्ड, 2 कंप्लीट, तिसऱ्या करता येण्याचा प्रयत्न होता। तर त्याच्यानंतर एकमेकांकडे बघितलं नाही, बस भावा इथून मी संतुष्ट आहे, तर दोन्ही इथून समाधान व्यक्त केलं गेलं। धावफलकाचा विचार केला तर जाऊन पोहोचतो 13-13। त्याच्यानंतर आमचे आणखी जे काही मान्यवर आहेत, आमचे स्पॉन्सर, त्यांच्यावरती देखील आम्ही नजर टाकतोय। प्रवीणजी पाटील साहेब, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो। पाटीलचा पाडा, त्यांच्यामध्ये देखील 10,000 रुपयाचा कॅश प्राइज आम्हाला मिळाला, थँक्यू सो मच। त्यांच्या समवेत हरेश्वरजी पाटील साहेब फ्रॉम नारंगी, त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला 6,000 रुपयाचा कॅश प्राइज मिळाला, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच। त्यांच्या समवेत सन्माननीय आदरणीय दिलीपजी काशीनाथजी पाटील साहेब तलावपाडा, त्यांच्या माध्यमातून देखील 10,000 रुपयाचा कॅश प्राइज आम्हाला स्पॉन्सर झाला, थँक्यू सो मच। त्यांच्या समवेत रमाकांतजी चौधरी साहेब फणसपाडा, त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला 1,011 रुपयाचा कॅश प्राइज मिळाला, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच। मोतीरामजी पाटील साहेब फ्रॉम फणसपाडा, त्यांच्यामध्ये देखील 2715 रुपयाचा आम्हाला कॅश प्राइज इथून मिळालाय,
थँक्यू सो मच. दिनकरजी पाटील साहेब त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो फ्रॉम पनसपाडा. त्यांच्यामध्ये देखील 1000 रुपये आम्हाला मिळालेत. सुरेशजी पाटील साहेब पनसपाडा यांच्यामध्ये देखील 15,000 रुपयाचा कॅश प्राइज आम्हाला मिळाला आहे. ते 4th प्राइज आहे या स्पर्धेकरता. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. गजाननजी पाटील साहेब तलावपाडा यांच्यामध्ये देखील 500 रुपये आम्हाला मिळाले. थँक्यू सो मच. पुरुषोत्तमजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून देखील आम्हाला 500 रुपये मिळाले फ्रॉम तलावपाडा. त्याचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. नारायणजी पाटील साहेब तलावपाडा यांच्यामध्ये देखील 500 रुपये आम्हाला मिळाले. थँक्यू सो मच. दिलीप रावजी फ्रॉम तलावपाडा यांच्या माध्यमातून देखील 1111 रुपयाचा कॅश प्राइज आम्हाला मिळाला. थँक्यू सो मच. त्याच्यानंतर सदानंदजी पाटील साहेब फ्रॉम तलावपाडा 1001 रुपयाचा कॅश प्राइज मिळालं. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. त्याच्यानंतर मनोजी राऊत साहेब तल्याचा पाडा त्यांच्यामध्ये देखील आम्हाला 5000 रुपयाचा कॅश प्राइज मिळाला. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांच्या समवेत आम्हाला मनोजी राऊत साहेब त्यांच्या माध्यमातून आम्हाला देखील 5000 मिळाले. त्यांच्या समवेत कैलाजी पाटील साहेब फ्रॉम पनसपाडा त्यांच्यामध्ये देखील 5000 रुपयाचा कॅश प्राइज मिळाला आहे. त्यांच्या समवेत सदानंदजी पाटील साहेब फ्रॉम पनसपाडा त्यांच्या माध्यमातून देखील 2000 रुपये आम्हाला मिळाले. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. माणिकजी पाटील साहेब फ्रॉम तलावपाडा त्यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे आम्हाला मिळाला आहे. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. रमाकांतजी पाटील साहेब फ्रॉम तलावपाडा त्यांच्या माध्यमातून देखील 2000 रुपयाचा कॅश प्राइज या मंडळाकरता लाभलाय. थँक्यू सो मच. आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. रमेशजी पाटील साहेब तलावपाडा त्यांच्या माध्यमातून देखील 2250 रुपये आम्हाला मिळेल. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. सुधाकरजी सुतार साहेब त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून देखील 5000 रुपयाचा आम्हाला कॅश प्राइज मिळाला आहे. पाटीलचा पाडा थँक्यू सो मच. रोहिदासजी पाटील साहेब फ्रॉम पनसपाडा त्यांच्या माध्यमातून देखील 1111 रुपयाचा कॅश प्राइज मिळाला. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. या स्पर्धेकरता आपण बघितलं तर अमेरिकन लँडिंग ग्रुप यांच्या माध्यमातून आम्हाला यूट्यूब स्पॉन्सर झालाय. त्यामध्ये समावेश आहे कार्तिक दादा पाटील, प्रतीक दादा पाटील, अश्विन दादा घोंगे, त्यांच्या समवेत मानसजी नाईक दादा, त्यांच्या समवेत आशिषजी कुसगावकर दादा आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला यूट्यूब स्पॉन्सर झालाय. तर त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आणि त्यांच्या समवेत या स्पर्धेकरता जी काही सर्व्हिस वायर उपलब्ध करून दिली गेली त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. नितीनजी माळी साहेब फ्रॉम खार्डी आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. या स्पर्धेकरता आम्हाला जे काही टी शर्ट आणि मॅच करता जे काही टी शर्ट स्पॉन्सर आहेत सुरेशजी पाटील साहेब आणि तसेच मयूरजी पाटील साहेब आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. तर आम्ही सर्व आपण स्पॉन्सर बघितले त्यांचा देखील आभार व्यक्त करणं फार महत्त्वपूर्ण आहे. बॉल उडवण्याचा प्रयत्न होता. बॉल बराच वेळ हवेमध्ये आहे. फिल्डर आलाय, बॉल खाली पण कॅच सुटलाय. दोघांमध्ये इथून कॉर्डिनेशन असणं फार महत्त्वाचं आहे. यस नो वेटचा इथून विचार करणं फार महत्त्वपूर्ण होता. जर तुम्ही इथून कदाचित कॉल दिला गेला असता तर यस दिस इज माईन, हा माझा कॅच आहे, किंवा तुम्ही थांबा मी घेतो, इथून असे शब्दांचा वापर करणं फार महत्त्वपूर्ण होतं. जर तुम्ही इथून कॉलिंग करणार नाही तर तुम्ही हे कॅचेस असे पकडू शकणार नाही. इथून अपघात देखील होण्याचे बरेच चान्सेस असतात. इथून मैदान दरम्यान 15 धावा फलकावरती जाऊन पोहोचतात. एक गडी बाद झालाय. 1.3 षटकांचा इथून खेळ संपलाय. म्हणजे इथून आतापर्यंत 9 बॉल कंप्लीट झालेत. आपण प्रेमनाथ वैती यांना खेळताना बघतोय. 5 बॉलमध्ये 12 धावा त्यांच्या बॅटमधून आले. प्रकाश भगत यांना बघतोय. 2 बॉलमध्ये 2 धावा त्यांच्या बॅटमध्ये देखील आल्यात. फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण, फुल टोल वसूल केला जाईल. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बिग हिट, षटकार. थँक यू डेझे, थँक यू सो मच. उपरचा पुढील बॉल आणखी एकदा, यावेळेस इनसाइड आउट. आउटस्टँडिंग स्ट्रोक. बॉल 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. आणखी एक दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. कार्तिक दादा पाटील ग्रुपचे आयशान वन मॅन किंग, वन मॅन शो आहेत खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये.
आणखी एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये लॉंग ऑनचा फिल्डर येतोय बॉल खाली. त्याने इथे चांगल्या पद्धतीचा कॅस्टिपला असं वाटलं होतं की बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल, पण मध्ये आलाय फिल्डर इथून प्रकाश भगत. याला माघारी परतावं लागेल. सोनार की एक लोहार की. अंततः पंकजच्या खात्यामध्ये सफलता. विकेट. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलक 25-25. सो मच डीजे. आम्ही एक सध्याच्या परिस्थितीमध्ये एनसीसी ट्रॉफी बघतोय. डीबीएनच्या माध्यमातून काय कॅमेरा वर्क आहे. तीन कॅमेरे आहेत, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये असं वाटतंय की इंटरनॅशनल प्रकारे तिथून असं काय दाखवलं जात आहे की काय. डीबीएन आपण बघा ती सध्याच्या परिस्थितीमध्ये जी लाईव्ह मॅच चालू आहे त्याच्यामध्ये नो बॉल देखील दाखवलाय. ओव्हर स्टेपिंगचा पायाचा नो दाखवला जातोय. आतापर्यंत मी या टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये पाहिलं नाही कधी, तर ते इथून दाखवलं जातं डीबीएनच्या माध्यमातून. जाणता राजा खार्डी संघ जर इथून विजय प्राप्त करीत त्यांच्याकरता कार्तिक दादा पाटील फ्रॉम USA यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. हा फुल टॉस बॉल ऑन साइडला चांगला फटका सजवला. बिटवीन द गॅप 2 खेळाडूंना बॉल भेदत निघून जाईन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रेमनाथ वैती त्यांच्या बॅट मधून चौकार. थँक्यू टू इजे. हार्दिक आले तिथून बॉलिंग मार्क वरती, पण कालचा दिवस माऊली 11 तलावपाडा संघाचा हार्दिक त्याने गाजवलाय. कालच्या दिवसामध्ये त्याने देखील चांगलं प्रदर्शन केलं होतं हार्दिक, आणि त्यांचा संघ इथून बघितलं तर टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचलाय. माऊली 11 तलावपाड्याचा संघ त्यांना आणखी एकदा मी शुभेच्छा देतोय. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं सेमी करता क्वालिफाय होणारा तो संघ होता. आणखी एकदा इथे चांगला फटका सजवलाय. फिल्डर आहे त्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा इथे कॅच टिपलाय, आणि इथे प्रेमनाथ वैदी यांना माघारी परतावं लागेल. विकेट 29च्या आकड्यावरती. थँक्यू सो मच. अनंत पाटील आले तिथून बॅटिंग करण्याकरता. तर इथून दोन्ही बॅटरचा विचार केला तर एकही बॉल फेस केला नाहीये आणि एकही धाव बनली नाहीये, कारण की असं वाटतंय की नवीन जोडी आली की काय बॅटिंग करण्याकरता, पण 3 विकेट इथून गमावल्या जात आहेत. खार्डी संघ सांगितलं होतं की आम्ही कमबॅक करणार आहोत, पण इथून कमबॅक करण्याच्या दिशेने वाटचाल केली सध्याच्या परिस्थितीमध्ये. फटका चांगला सजवला. इथून लॉंग ऑन वरती फिल्डर आहे तैनात. एक कंप्लीट. दुसऱ्या करता थोडाफार प्रयत्न, पण इथून दुसरं मिळणं कठीण आहे, तर एका इथून संतुष्ट राहावं लागेल. धाव फलक वाढेल, जाऊन पोहोचेल 30च्या आकड्यावरती. आणखी एकदा चांगला फटका इथून देखील सजवला. रनआउटची शक्यता चांगला थ्रू ते डायरेक्ट हिट इथे पाहिजे होता. जर ते डायरेक्ट हिट जर झाला असता तर कठीण समीकरण होऊ शकलं असतं, परिस्थितीतून बिघड होऊ शकली असती. तर इथे देखील सिंगल धाव आणि हार्दिकचा आपण विचार केला तर या ओव्हरमध्ये पूर्णपणे या मॅचची कायापालट केली आहे.
जशा अनुषंगानेतून बॅटिंग चालू होती त्यांच्यावरती रनावरती अंकुश लगावलाय. बॅकफुटवरती वेट करून चांगल्या प्रकारे इथून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ओव्हरची ती होती समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस वाघोबा ग्रुप कसराळे 20 संघ जाऊन पोहोचला 31-31. लॉस ऑफ 3 विकेट. आणखी 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पाणी मैदान दरम्यान जाईल. पाणी बदलेल का या मॅचची कहाणी. जाऊयात आपण डीजे कडे. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण बघतोय ऐकतोय गेल्या कालच्या दिवसापासून अप्रतिम दर्जाची स्पर्धा आपण अनुभवली आहे. माऊली चषक 2025 या स्पर्धेचं आपण देखणं आयोजन बघितलंय. पर्व 7वं आहे. इथून चांगला फटक्यातून सजवलाय. लॉंगॉनवरती फिल्डर तैनात आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केला जाईल फंबल मिसफील्ड 2 धावा कंप्लीट. धाव फलक 33-33. तर इथून चांगला फटका देखील सजवला गेला. इथून रनआउटची शक्यता. रनआउटच्या स्वरूपामध्ये तिने माघारी परतावं लागेल. विकेट. थँक्यू सो मच. कालच्या दिवसामध्ये आम्ही अनाउन्समेंट केली होती. जर माऊली 11 तलावपाडा 20 संघ जर क्वालिफाय होतो तर त्यांच्याकरता 5,000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल अमेरिकन लँडिंग ग्रुप त्यांच्या माध्यमातून. पण त्यांनी इथून काहीतरी बदलाव केलाय. त्यांनी सांगितलंय की इथून फर्स्ट किंवा सेकंड प्राइज जर जिंकेल माऊली 11 बी तलावपाड्याचा संघ जर इथून फर्स्ट किंवा सेकंड प्राइज जर जिंकेल तर अमेरिकन लँडिंग ग्रुप त्यांच्या माध्यमातून त्यांना 10,000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. शेअर मार्केट डबल झालाय. एका दिवसामध्ये इथून शेअरची व्हॅल्यू इथून वाढली आहे. डबल झाली आहे. पण काहीतरी सांगतायत इथून बॉल जर स्टंपच्या पाठी मागे जर जाईल तर खेळपट्टीचा तर तो तिथून वाईट बॉल करार केला जातो. जर खेळपट्टीच्या बाहेर जर पडला असता तर तिथून नो बॉल दिला गेला असता. पण खेळपट्टीच्या एकदम बाहेर आलाय. साईडला असता तर डेफिनेटली इथून नो दिला गेला असता. इथून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रनआउटची शक्यता. चांगला थ्रो देखील पाहिजे पण नॉन स्ट्राइक एंड वरती. इथून बघा चांगल्या प्रकारचा इथून बॉल डिलिव्हर केला जातोय. धाव फलक 36 आकड्यावरती जाऊन स्टॉप झालाय. 4 बॉलचा खेळ संपला. आणखी 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधील. पण आजच्या दिवसामध्ये अशा काही मॅचेस होताना पाहायला मिळाले नाही. हाय स्कोरिंग त्याच्यानंतर चांगल्या प्रकारच्या मॅचेस झाल्या नाहीत. पण ज्या लो स्कोरिंग मॅचेस झाल्यात ना अप्रतिम दर्जाच्या झाल्यात. 440 वोल्ट वाला जो करंट असतो ना त्या अनुषंगाने जशा अनुषंगाने करंट लागतो ना तशा अनुषंगाने ते या मॅचेस बनल्यात. शेवटच्या बॉलपर्यंत मॅचेस जातात. पहिली मॅच देखील आपण बघितली तर शेवटच्या बॉलपर्यंत गेली. त्याच्यानंतर आपण हार्दिक यांना समालोचन करताना बघत होतो ती मॅच देखील शेवटच्या बॉलपर्यंत गेली. इथे मॅच देखील शेवटच्या बॉलपर्यंत जाईल की काय.
4 बॉलचा खेळ संपला. इथून अनिकेत आपण यांना बघतोय विकेटच्या शोधामध्ये आलेत, विकेट घ्यावी लागेल. हा बॉल अप्रतिम दर्जाचा, पंच आणखी एकदा इथून इम्पॅक्ट सांगतात कुठे झालाय. धाव नाही मिळू शकणार, कारण इथून आपण शॉट ऑफर केलाच नाही, शॉट प्ले केला गेला नाही तर त्याच्यानंतर तुम्ही धावू शकणारच नाही. शॉट प्ले केला गेला नाही त्या अनुषंगाने तुम्हाला इथून ही धाव मिळू शकणार नाही. जर तुम्ही जर शॉट प्ले केला गेला असता तर त्या अनुषंगाने तुम्हाला इथून धावू शकले असते, पण इथून मिळणार नाही. 5 बॉलचा खेळ संपला, शेवटचा बॉल शिल्लक आहे. धाव फलक 36, 4 गडी बाद झालेत. आणखी एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. डॉट बॉल आलाय, 36 धावा धाव फलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. पहिल्या तर नेक्स्ट मॅच जी होणार आहे, दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण रेडी राहायचंय. आई कोसमाई खार्डी, त्यांच्या विपक्षामध्ये सुमित 11 फणसपाडा. तर दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण इथे उपस्थित असाल तर हात वरती करायचंय. कुठला संघ इथे उपस्थित असेल तर हात वरती करा, जिने अनुषंगाने आम्हाला समजेल की कुठला तरी संघ आलाय. खार्डी संघ आणि तसे फणसपाडा जर आपण इथे उपस्थित असाल तर हात वरती करा. एक संघ आहे आय थिंक खार्डी का, यस खार्डी वाला संघ तिथे आहे उपस्थित. तर फणसपाडा संघाचे कॅप्टन आपण असाल तर हात वरती करा. या समोरच्या दिशेने आपण देखील आहात. तर 6 बॉलच्या नंतर आपल्याला टॉस साठी यायचंय. इनिंग बॉल हवेमध्ये गेलाय. बॉलच्या खाली फिल्डर चांगल्या प्रकारचा इथे कास्ट टिपलाय. विकेट चेतनच्या खात्यामध्ये ते सफलता आली आहे. यशला माघारी परतावं लागेल. थँक्यू सो मच ऑफिशियल्स. नितेश सर, प्रत्येक ओव्हर नंतर 2 ते 3 मिनिटं असेच वेस्ट होतं, तर आपण प्लीज थोडंसं स्पीडअप करायला सांगा, कारण की इथून वेळ फार बंधनकारक आहे. वेळ फार महत्वाची मित्रांनो. आपल्या आयुष्यामध्ये आपण गेलेला पैसा पुन्हा एकदा कमवू शकतो, पण गेलेली वेळ पुन्हा एकदा कमवू शकत नाही. तर तुम्ही वेळेला महत्व द्या. कोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या क्षेत्रामध्ये इथून उडवलाय. लॉंग ऑफ वरती खेळाडू आहे, येतोय बॉल पर्यंत सरसावलाय. रनआउटची शक्यता स्ट्राईक एंड वरती होती आणि त्याच चांगल्या एंड वरती थ्रो आलाय. डेफिनेटली इथून खेळाडूला माघारी परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपामध्ये. थँक्यू सो मच. इथून बघा रनआउटच्या स्वरूपामध्ये कसा गडीबाज झाला. इथून बघितलं तर विश्वास आपण त्याला रनआउट होताना बघितलं, त्याचं लक्ष पाठीमागे नव्हतं की बॉल कुठल्या एंडवरती येतोय, त्याचं लक्ष देखील नव्हतं. तर तो स्लो गतीने धावत होता. जर तुम्ही कदाचित स्लो धावत असाल तर यश तुमची वाट बघते, पण ती स्टोरीमध्ये बरं वाटतंय. मग ते सहसा आणि ते कासवाची जी गोष्ट, कासव हळूहळू धावायचा, त्याच्यानंतर ते रेस जिंकला होता. पण सध्याची परिस्थिती अशी आहे, जर तुम्ही स्लो धावला तर कदाचित तुम्हाला इथून यश मिळणार नाही. जेवढं तुम्ही फास्ट गतीने धावणार तेवढं तुमचं यश तुमची वाट बघेल.
हा फुलटॉस बॉल होता पण त्याचा काही फायदा घेऊ शकले नाही फलंदाज. असे फुलटॉस बॉल नशिबाने मिळतात पण त्याचा फायदा घेणं फार महत्वपूर्ण होतं. जतीन आपण वैती यांना बघतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत पण आज जिनीत वैती आपण यांना बघतोय. समोरच्या क्षेत्रामध्ये उडवण्याचा प्रयत्न, फटका पोहोचलाय पण नो मॅन्स लँड. एक इथून कंप्लीट होईन. कुठल्या एंडवरती थ्रो जाईल? 2 धाबातून कंप्लीट केल्या जात आहे तर थ्रो मारण्याची इथून आवश्यकता नव्हती तर बॉल हातामध्ये ठेवला गेला. 2च्या मदतीने धावफलक वाढेल जाऊन पोहोचेल 41-41 च्या आकड्यावरती. आजच्या दिवसामध्ये आय थिंक मला वाटते की आज हाय स्कोर झाला आजच्या दिवसाचा. 41-41 धावा. 2 मॅचेस मध्ये आम्ही बघितलं तर अंडर 40च्या धावा राहिल्या होत्या पण त्या देखील चेस होण्याकरता नाकावरती आल्या होत्या. शेवटचा बॉल त्याच्यावरती बघा यस्टनचा वेध फर्निचर इथून उद्ध्वस्त केलंय. शेवटच्या बॉलवरती गोलंदाजाच्या खात्यामध्ये सफलता. चेतन या ओव्हरमध्ये अक्षरशः इथून आपल्या संघाच्या हितामध्ये गोलंदाजी केली आहे. 1 ओव्हर त्याने हाताळली आहे. 5 धावा खर्ची पडलाय. 2 विकेट आपल्या नावावरती. 41च्या आकड्यावरती 7 गडी बाद झालेत आणि जिंकण्याकरता 42 धावसंख्येचं आव्हान. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण व्हा रेडी टॉस करता. तर एका साईडला असेल आई कोसमाई खार्डी, त्यांच्या विपक्षामध्ये सुमित 11 फणसपाडा. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण जॉईंट व्हायचे. हार्दिक किनी असतील आपल्या समवेत टॉस बॉक्स मध्ये. थँक्यू डीजे. चला टॉस या. आई कोसमाई खाडे टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर सुमित 11 फणसपाडा टीमचा कॅप्टन. टॉस या. आदरणीय रवी राऊत साहेबांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये या. त्यांच्या शुभ असे टॉस आपण करणार आहोत. आदरणीय रवीची राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या शुभ असे टॉस आपण करूयात. चला फणसपाडा टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर आई कोसमाई खाडी टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. सुमित 11 फणसपाडा टीमचे कॅप्टन टॉससाठी या. कोसमाई टीमचे कॅप्टन ह्या ठिकाणी उपस्थित आहे. चलो कोसमाई टीमचे कॅप्टन लवकरात लवकर प्लीज टॉससाठी या. कोसमाईचे आल्यात फणसपाडा टीमचे कॅप्टन प्लीज लवकरात लवकर या टॉससाठी. चला टॉस आपण ह्या ठिकाणी करणार आहोत. रवी राऊत साहेबांच्या शुभ असे टॉस आपण करूयात. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक असेल. कोसमाई टीमचा कॉल असेल. छापाचा कॉल आणि छापा आलाय म्हणजे टॉस कोसमाई टीमच्या कॅप्टनने जिंकलाय. कॅप्टन डिसिजन काय असेल? फिल्डिंग. प्रमुख कारण फिल्डिंग घेण्याचं. हवेच्या विरुद्ध मागच्या 2 सामन्यांचा अनुभव तुम्ही घेतलाय तर कसं वाटलं या स्पर्धेमध्ये येऊन? आयोजन नियोजन खूप सुंदर आहे. आज प्लेइंग 11 मध्ये असे कोणते खेळाडू असतील ज्यांच्यावरती अशा अपेक्षा असेल? जयेंद्र आहे, वैभव आहे, सागर आहे, मोहित आहे, प्रसाद आहे, मी आहे. आणि आयोजकांचं धन्यवाद कसं व्यक्त कराल? खूप सुंदर आहे. बेस्ट ऑफ लक असेल. टॉस तुम्ही जिंकले असेल तर निर्णय काय असता? फिल्डिंग घेतली असती. आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे तर माइंडमध्ये काय टोटल असणार आहे? 60 ते 70 धावा. अशी अटॅकिंग बॅटर मी आहे, सूरज आहे, सुधीर आहे. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट असेल. टॉस साठी की जिंकलाय आई कोसमाई खाडी टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओट यू सँडी सर. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन हर्षल.
तर होतेच सेकंड इनिंगला सुरुवात जिंकण्याकरता इथून आव्हानाचा विचार करता 42 धावसंख्येचं आव्हान आहे. पहिल्या बॉलवरती आक्रमण पण फिल्डर आहे बॉलच्या खाली. पहिल्या बॉलवरती ते कॅसिपला योगेश याला माघारी परतावं लागेल. गोल्डन डकचा शिकार योगेश. थँक्यू डीजे. इथून बघितलं तर अप्रतिम दर्जाचा इथून कॅच बघितला आणि बॉल देखील तितक्याच चांगल्या पद्धतीचा अनंत पाटील आपल्या संघामध्ये आनंद घेऊन आलेत. चेतन आलेत तर ज्याने की चांगली बॉलिंग केली होती. बॅटिंग देखील तितकी चांगली करावी लागेल. इथून धाव घेण्याकरता इंटरेस्टेड आहेत नॉनस्ट्राईक एंडचे बॅटर आणि त्याच्यानंतर ही धाव देखील कंप्लीट केली जाते. फेब्रुवारीचा महिना याच्यामध्ये बरेच असे डेज आपण बघणार आहोत ज्याचं की प्रवीण पाटील आणि आमचा त्याच्याशी काही संबंध नाहीये. मग ते चॉकलेट डे असू द्या, मग ते रोज डे असू द्या, बरेच असे विचित्र डेज त्याचा आमचा काही संबंध नाहीये. पण आमचे हर्षल कॅमेरामॅन बरेच खुश झालेत. कदाचित त्यांचा काहीतरी संबंध आहे या डेज मध्ये आहे. डेफिनेटली त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असे आलंय. इथून 2 बॉल संपलेत. 1 विकेट धाव फॉल करते. आपण बघितले की धाव देखील बघितली आहे. ओव्हरचा 3रा बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल इथून खेळण्याचा प्रयत्न केला गेला पण आणि बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. विशाल नाईक सर आपण त्यांना बघतोय पंचांच्या भूमिकेमध्ये अतिशय नावाजलेले पंच आहेत. तर त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही ऑफ स्टंपवरती त्याला सफल केलं. त्याच्यानंतर बॅट्समन शांत राहिले. त्यांना माहिती आहे की चांगल्या MCA मान्यता प्राप्त आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त ऑफिशियल पंच. ओव्हरचा पुढील बॉल. आणखी एकदा इथून ऑफ स्टंप वरती आले होते पण त्याच्यानंतर बघितलं की हा बॉल जास्तच ऑफ स्टंपच्या बाहेर होता. विशाल नाईक सर यांची खासियत आहे वाईड इथून करार केला जातोय. वानखेडे स्टेडियम मध्ये जाऊन त्यांनी MCA ची एक्झाम दिली आहे. ते आपण त्यांना बघतोय. विशाल नाईक सर त्यांच्याच बरोबरीनं आपण नितेश सर यांना देखील बघतोय. ते देखील MCA मान्यता प्राप्त आहेत. आम्ही सर देखील MCA मान्यता प्राप्त आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील वारंवार चांगले प्रदर्शन केले जात आहेत. चांगली अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून दिली जाते. इथून आणखी एक चांगल्या दर्जाचा बॉल इथून डिलिव्हरी केला जातोय. पहिल्या बॉलवरती असं वाटलं होतं की चौकार षटकारीन पण पहिल्या बॉलवरती विकेट आली. त्याच्यानंतर अनंत पाटील यांनी आतापर्यंत बेड्यांमध्ये जखडून ठेवलंय. साखळी दंड इथून फलंदाजांच्या इथून पायामध्ये इथून ठोकले जात आहेत. इथून चांगल्या प्रकारची इथून विकेट कदाचित बॉलिंग विकेट झाली की काय. काल बॅटिंग विकेट होती. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल इथे आणखी एक चांगल्या पद्धतीचा बॉल आहे. बॅट्समन यावेळेस चांगल्या प्रकारे त्यांना माहित आहे की पंकज इथून मी शफल करतोय ऑफ स्टंप वरती जाऊन खेळतोय तर त्याच्यानंतर मी वाईट मागणार नाहीये. जर वाईट मागितलं तर कदाचित पंच नाराज बिराज होते आपल्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावफलक 2च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. एक कडी इथून गमावला जातो. एक विकेट इथून गमावली आहे. पहिल्या पॉवर प्ले शेवटचा बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न इम्पॅक्ट कुठे होता. ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन इथून मला दिसत होती. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये प्राप्त होईल सिंगल धाव. ओव्हर नंबर 1चा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीखेरीज जाणता राजा खाडी संघ जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 3 लॉस ऑफ 1 विकेट. ऐकवा डीजेला थँक्यू डीजे. तुम्हाला थांबवतोय. अनंत पाटील आपण यांची या ओव्हरचा विचार केला तर 5 बॉल त्यांनी डॉट हाताळले. त्याच्यामध्ये आल्या त्या 2 धावा आणि 1 विकेट. इकॉनॉमी फक्त आणि फक्त 2ची आहे. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. ऑफिशियल्स प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग नकोय प्लीज. वेळ फार महत्वपूर्ण आहे. वेळ आपल्या आयुष्यामध्ये गेलेला पुन्हा एकदा आपण त्याला कमवू शकत नाही. पैसा तुम्ही भले किती कमवा पण वेळ फार महत्वाची तर वेळेला महत्व द्या. अग्राच्या मी विनंती करतो ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघा या ओव्हरचा आपण हायलाइट्स दाखवतोय. हे तुम्हाला कुठली फॅसिलिटी टेनिस क्रिकेट देखील इथून प्रोव्हाइड करत नाही. ते देखील आम्ही प्रोव्हाइड करतोय. आमचं नाव आहे DBN. ऐकूया डीजेला.
तर इथून अमेरिकन लँडिंग ग्रुप त्यांच्या माध्यमातून म्हणजेच कार्तिक दादा पाटील फ्रॉम USA फ्रॉम अमेरिका त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. जाणता राजा खार्डी हा संघ विजय प्राप्त करेल. तर अमेरिकेचा डॉलर इथून आपल्या रुपयापेक्षा देखील महागडा आहे. त्या अनुषंगाने इथून बरेच इथून पारितोषिक लगावले जात आहेत. आखोट टप्प्याचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलमध्ये इथून कनेक्शन बिलकुल होत नाहीये. पद्मन पाटील आपण त्यांना बघतोय गोलंदाजी मार्कवरती. त्यांचा तो बॉल इथून बघितला तर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पंचामच्या दिशेने वळतायत. नितेश सर वाईडचा इशारा करतायत आणि वाईडच्या मदतीने अवंतर धावसंख्येमध्ये भर पाडली. त्यांना धावफलक वाढील जाऊन पोहोचेल ते 5-4 आकड्यावरती जाऊन पोहोचले. कालच्या दिवसामध्ये देखील चांगल्या प्रकारे आमचे गुणलेखक देखील कार्य पार पाडत होते. आमची डीबीची टीम देखील आपलं चांगल्या प्रकारे कार्य पार पाडते. समोरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफ वरती खेळाडू आहे जोपर्यंत बॉल वरती सरसावेल इथून बॉल वरती येणं फार महत्वाचं होतं. ते प्रवीणजी पाटील ते सांगतात ना की प्यासे को कुएं के पास जाना पड़ता है, कुआ प्यासे के पास कभी नहीं आता. त्याच अनुषंगाने बॉल तुमच्याकडे येणार नाही. तुम्हाला बॉल पर्यंत पोहोचून तुम्हाला महत्वपूर्ण होतं. बॉल तुमच्याकडे येईल. तुम्ही अशी वाट बघितली पण जेवढी वाट बघितली तेवढी संघाची वाट लागली आहे. म्हणजे तिथून या 2 धावा पळून कंप्लीट केल्या गेल्या. पंकज यांना इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. 6 बॉलमध्ये फक्त 2 धावा बनवल्यात. आणखी एकदा चांगला फटका इथून सहजावलाय. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न बॉलला इथून रोखू शकले नाही. आउटफील्ड त्या क्षेत्रामध्ये स्लो आहे. तर इथून बघितलं तर इथे या 2 धावा आणखी एकदा प्राप्त केल्या जातील. जिंकण्याकरता समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत आणखी एकदा पोहोचवतोय. बॉल शिल्लक आहेत 21 आणि जिंकण्याकरता 34 धावसंख्येची आवश्यकता आहे. 21 बॉल 34 धावसंख्येची आवश्यकता. सूत्र हातामध्ये घ्यावे लागतील. जशा अनुषंगाने म्हटलं जातं की गणितामध्ये जर सूत्र नसेल तर ते गणित कधी सोडत नाही आणि त्या अनुषंगाने जर मॅच मध्ये जर कोण सूत्र हातामध्ये घेत नाही तोपर्यंत मॅच जिंकता येत नाही. जर तुम्हाला मॅच जिंकायची तर असेल तर इथून सूत्र हलवावे लागतील. मग तो पंकज असू द्या किंवा चेतन असू द्या किंवा पद्मन पाटील यांना असू द्या. ऑफ स्टंपच्या बाहेरचे लाईन आणि आणखी एक चांगल्या प्रकारचा बॉल इथून डिलिव्हर्ड केलाय. डॉट बॉल आलाय. इथून प्रत्येक डॉट बॉल इथून प्रेशर वाढवेल आणि प्रेशर वाढेल तर इथून प्रेशर कुकर सिच्युएशन वाली इथून निर्माण होईल. मध्ये सिटी कोणाची वाजेल. आणखी एकदा उडवण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल चांगल्या प्रकारे खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर वरती खेळाडू तैनात होता. रनआउटची शक्यता वाढली पण बॉलला काही कलेक्ट करू शकले नाही. आणखी एकदा या 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातील. धावफलक डबल डिजिटच्या आकड्यावरती जाऊन पोहोचलं 10-10च्या आकड्यावरती. 42 धावा तुम्हाला बनवायच्या तर जिंकण्याकरता ते टार्गेट आहे. 19 बॉल शिल्लक आणि इथून 32 धावसंख्येची आवश्यकता. करंट रन रेटचा आपण विचार करा 5.45 आणि रिक्वायर्ड रन रेट आहे तो 10.11. म्हणजे इथून आस्किंग रन रेट वाढत चाललाय. हातामध्ये इथून ही मॅच होती पण कदाचित निसटते की काय. आणखी एकदा उडवण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. जाणता राजा खार्डी संघ फक्त आणि फक्त 10 लॉस ऑफ 1 विकेट. बॉल शिल्लक 18 आणि जिंकण्याकरता 32 धावसंख्येची आवश्यकता. डीजे थँक्यू सो मच. डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये आपण जे काही चांगले सॉंग्स वाजवले जातात ते प्ले केले जात आहेत. डीजे मास्टर अनुप त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. चांगले सॉंग तुमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. अप्रतिम दर्जाच्या डीजेच्या ऑर्डर देखील घेतल्या जातील. डीजे मास्टर अनुप यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर शो करतो ऑन स्क्रीन. तुम्ही संपर्क साधा. डिस्काउंट देखील दिलं जाईल. माऊली
चषक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर रेफरन्सने गेला तर तुम्हाला डिस्काउंट दिला जाईल. मध्यराच्या दिशेने जाऊयात. 18 बॉलमध्ये 32ची आवश्यकता आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल चांगल्या प्रकारे इथून खेळून काढला जातो. इथून थर्डमॅनच्या फिल्डरला बीट केलं तर आउटफील्ड त्या क्षेत्रामध्ये सुपर फास्ट आहे. पहिल्या बॉलवरती इथून आलाय दर्जेदार चौकार. थँक्यू सो मच. इथून पहिल्या बॉलवरती आक्रमण केलं गेलं आणि पहिल्या बॉलवरती जर चौकार येईल तर फलंदाजाचा जो आत्मविश्वास आहे तो इथून उंचावेल याच्यामध्ये शंका नाहीये. वाघोबा ग्रुप कसराळी बी संघ जर जिंकायचा असेल तर इथून चांगलं प्रदर्शन आतापर्यंत केलंय तेच पुढे कंटिन्यू करावं लागेल. आणखी एकदा उडवलाय बॉल हवेमध्ये. मिस टाइम झालाय. बॉलच्या खाली फिल्डर येतोय. चांगल्या पद्धतीचा कॅच होऊ शकला असता पण कॅच होत नाहीये. कॅच ड्रॉप झाला. इथून खराब फिल्डिंग होताना पाहायला मिळाली. फिल्डरच्या माध्यमातून कॅच सुटलाय. पद्मन पाटील यांच्या माध्यमातून इथून कॅच सुटलाय आणि जीवनदान ज्या ज्या वेळेस कॅच सुटतो त्या त्या वेळेस आम्ही इतिहास बनताना बघितलाय. मग अक्षरशः मध्ये इंटरनॅशनल क्रिकेट असू द्या किंवा टेनिस बॉल क्रिकेट असू द्या जर कॅच सोडणार तर मॅच हारावी लागते. आम्ही बऱ्याच वेळा अनुभवलंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. वाढाने बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. चांगला कमबॅक केलाय. गोलंदाज स्वतःच्या खांद्यावरती विश्वास दर्शवतोय. स्वतःला इथून सांगतोय शाबास चांगला बॉल इथून मी डिलिव्हर्ड केलाय. चांगल्या दर्जाचा बॉल. अनंत पाटील आपण यांना बघतोय. पहिल्या ओव्हरमध्ये ज्यांनी पहिल्या बॉलवरती झटका दिला होता तेच अनंत पाटील आहेत बॉलिंग मार्कवरती. आणखी बघावं लागेल. जे 3 बॉल शिल्लक आहेत. रिक्वायर्ड रन रेट आस्किंग रन रेट वाढत चाललाय. 10.40 वरती जाऊन पोहोचलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन पंचांच्या नजरेमध्ये हा देखील चांगल्या प्रकारचा डॉट बॉल आहे. आणखी एक डॉट बॉल. मॅच मध्ये पलटवार केलाय वाघोबा ग्रुप कसराळी बी या संघाच्या माध्यमातून. चांगल्या दर्जाचा हा बॉल आहे. चांगल्या दर्जाचा बॉल इथून डिलिव्हरी केला जातोय. आणखी 2 बॉल शिल्लक आहे. 14 बॉल मध्ये 26ची आवश्यकता. 14 मध्ये 26 धाबा तुम्हाला आणखी बनवायच्यात. उडवण्याचा इथून प्रयत्न करणार होतो पण त्या अगोदर स्वतःला थांबवलंय सांभाळलंय. त्याच्यानंतर हा व्हाईट बॉल आलाय. जाणता राजा संघ जर जिंकला तर त्यांच्याकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल ना. कार्तिकजी पाटील फ्रॉम USA अमेरिका त्यांच्या माध्यमातून इथून ते कॅश प्राइज दिला जाईल ना. आणखी 2 बॉल शिल्लक आहे. धावफलक 17-17 कडे जाऊन पोहोचलाय. जिंकण्याकरता तुम्हाला इथून आणखी 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. उडवण्याचा प्रयत्न. बाडाने बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. आणखी एक इथून डॉट बॉल. 13 बॉल शिल्लक बनवायचा ते 25. शेवटचा बॉल निर्णायक बॉल असेल या ओव्हरमधील. अकोट टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला फटका तर चांगला खेचलाय. इथून फिल्डर आहे जोपर्यंत बॉलला फील्ड केला जाईल दुसऱ्या करता प्रयत्न आणि दुसऱ्याची प्राप्ती होते. तिसऱ्या करता आता निघाले. तिसरी देखील इथून होईल कंप्लीट. याच्यामध्ये शंका नाही आहे. जिथे सिंगल धाव मिळायला पाहिजे होती तिथे बड्डेच्या स्वरूपामध्ये असं वाटतंय की गिफ्ट केलं तर आणखी या 2 धाबा. समीकरण बघा. 12 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 11च्या सरासरीने तुम्हाला बनवायच्या त्या 22 धाबा. ऐकूयात प्रेशर वाल्या सिच्युएशन मध्ये डीजेला. बॅटिंग पॉवर प्ले इथून इशाराला ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून तिथून बॅटिंग पॉवर प्ले इथून घेतला जातोय. जिंकण्याकरता 12 बॉलमध्ये तुम्हाला बनवायचे ते 22 धाबा.
12 बॉल शिल्लक जिंकण्याकरता बनवायचा तुम्हाला त्या 22 धावा. 12 बॉल मध्ये 22चं समीकरण आहे, पण एवढं इझी होणार नाहीये मित्रांनो. क्रिकेटचा खेळ आहे, क्षणाक्षणामध्ये बदलणारा खेळ म्हणजे तो क्रिकेटचा खेळ आहे. 12 बॉल मध्ये 22ची आवश्यकता. जाणता राजा खाडी संघ जिंकला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज इथून दिला जाईल तुमच्या करता. कार्तिक दादा पाटील अमेरिका लँडिंग ग्रुप फ्रॉम USA अमेरिका, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला ते कॅश प्राइज दिला जाईल. इथून आता रनआउटची शक्यता आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये इथून माघारी परतावं लागेल विकेट. दशरथ पाटील साथीदार त्यांचा चुकत नाही हो कधी. यो यो दशरथ पाटील साथीदार त्यांचा चुकत नाही हो कधी. माऊलीच्या शकताला पडा फेमस आमचा, येऊन बघा की वैतरणामध्ये. माऊलीच्या शकताला पडा फेमस आमचा, येऊन बघा की वैतरणामध्ये. माऊलीच्या शकताला पडा फेमस आमचा, येऊन बघा की वैतरणामध्ये. माऊलीच्या शकताला पडा फेमस आमचा, येऊन बघा की वैतरणामध्ये. थँक्यू सो मच. इथून विकेट प्राप्त झाली आहे, पण इथून बॅटिंग पॉवर प्ले आहे, पण बॅटिंग पॉवर प्लेचा फायदा घ्यावा लागेल. ओव्हरचा पुढील बॉल आणखी एक साठी ठिकाण्यावरती राईट ऑन द टार्गेट. आणखी एक डॉट बॉल. ओव्हरचा पुढील बॉल फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण केलंय समोरच्या क्षेत्रामध्ये. फिल्डर आला बॉलच्या खाली. यावेळेस चुकी होत नाहीये, चांगल्या दर्जाचा इथे कॅच टिपलाय. विकेट. बॉल शिल्लक असेल तुमच्या हातामध्ये. इथून येणार ते 8 बॉल आणि जिंकण्याकरता बनवायच्या त्या 22 धावा. आठ बॉल मध्ये इथून 22ची आवश्यकता आहे. इथून ऑन साइडला चांगला फटका इथून सजवलाय. इथून बॉल वेगवान गतीने निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अनिकेत आल्या आल्या त्याने केलाय प्रहार. इथे आलाय दर्जेदार चौकार. मॅच संपली नाहीये. 7 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 18 धावसंख्येची आवश्यकता. थँक्यू सो मच. इंडियन क्रिकेट टीम करता आणि तसेच भारता करता हा आकडा जो आहे अप्रतिम लकी जो आकडा आहे. 7 म्हणजे महेंद्रसिंग धोनी आणि त्याच्यानंतर 18 म्हणजेच विराट कोहली. हा जर्सी नंबर आपण बघितलं तर सर्वांचे फेवरेट आहेत या क्रिकेटच्या जगतामध्ये. दोन्ही महानतम खेळाडू आपण बघतोय त्यांची जर्सी नंबर्स. फुल टॉस, त्याच्यावरती देखील आक्रमण. फिल्डर आहे. बॉल सर्व प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये. अनिकेत याला का पाठीमागे ठेवला होता, कुठे लपवला होता, असा अनमोल रत्न त्याच्या बॅट मध्ये आलाय. चौकारात षटकार. इथून समीकरण बघा. बॉल शिल्लक आहे ते 6 आणि 12ची आवश्यकता. 6-12. सहा बॉल शिल्लक जिंकण्याकरता 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. ऑफिशियल मॅच बॉल आला तो घ्या. विशाल सर मॅच बॉल आला तो घ्या.
चला स्पीडअप करा, वेळेला मत होतं. याच्यानंतर शेवटची मॅच शिल्लक आहे फर्स्ट राऊंड मधील. त्याच्याकरता देखील आम्ही तुम्हाला आग्रहाची वारंवार विनंती करतो की आपण वेळेला मत द्या. 6 बॉल शिल्लक आहेत. जिंकण्याकरता तुम्ही 12 धावसंख्येची आवश्यकता. हार्दिक आहेत सध्याच्या स्ट्राईक एंडवरती, पण नॉन स्ट्राईक एंडवरती अनिकेत यांना स्ट्राईक एंडवरती आणावं लागेल. अनिकेत सारखा हा खेळाडू एवढ्या पाठीमागे बॅटिंग करण्याकरता का आलाय, तो देखील प्रश्न युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक विचारतायत. का आलाय त्याचं उत्तर देखील इथून दिलं जाईल. बॉल शिल्लक ते 6 आणि 12 धावसंख्येची आवश्यकता, पण इथून हवेचा वेग उलट्या दिशेने, तर याचा फायदा होईल की येणारा तोटा होईल, येणारा वेळ आणि काळ दर्शवेल. पहिला बॉल या ओव्हरचा, पहिला बॉल उडवला हार्दिक याने. बॉलच्या खाली फिल्डर येतोय आणि येतो मेरे बाये हात का खेळ आहे. काय दर्जेदार कॅच टिपलाय, अविश्वसनीय. कोणाला विश्वास पडला नाही की हा कॅच झालाय. विकेट. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा कशा प्रकारे हा कॅच टिपला जातोय. चांगल्या प्रकारचं असं वाटलं होतं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चालला होता, पण त्याच्यानंतर फक्त एका हाताने काय चांगला दर्जेदार इथे कॅच टिपला आहे. असा कॅच पकडला जात नाही मित्रांनो, असा कॅच चिपकले जात आहेत. पण चिपकला किंवा पकडला, पण कॅच पकडला त्याला महत्व आहे. पण इथे जर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असता तर कदाचित सर्वांच्या नजरा त्या खेळाडूवरती राहिल्या असत्या. नवीन खेळाडू बॅटर बॅटिंग करण्याकरता मैदानात इन झाले, दाखल झालेत. शैलेश, चांगली त्यांना शैली दाखवावी लागेल. फक्त स्ट्राईक एंडवरती आणायचे नॉन स्ट्राईक एंडच्या बॅटरला. शैलेश आला मैदानादरम्यान आणि त्याने धुमाकूळ मचावलाय. पहिल्या बॉल वरती शैलेशने केलंय आक्रमण. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, बेगीट षटकार. थँक्यू सो मच. भगवान तेरी लीला अपरंपार आहे. काय घडतंय मैदान दरम्यान. प्रवीण, आपण बघितलं तर कदाचित बॉल ट्रॅव्हल होत नाही. जर बॉल ट्रॅव्हल होत असेल तर सलामीचे बॅटर्स त्यांच्या बॅटला बॉल लागत नाही, आणि जर शेवटचे जे बॅटर येत आहेत तर त्यांच्याकडे क्षमता नाही, ते देखील तरी चांगली बॅटिंग करतायत. 4 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. शैलेश पहिल्या बॉलवरती त्यांनी शैली दर्शवली, पण इथून आमचा चिमुरडा इथून एक्स्ट्रा प्लेअर इथून नाखुश झालाय. पण इथून यश दोन्ही संघांची इथून वाट बघताय. आणखी एकदा फटका हवेमध्ये खेळलाय. मिस टाइम झाला. बॉलच्या खाली फिल्डर येऊ शकला असता, पण कॅच पर्यंत पोहोचवू शकला नाही. आणि 2 धावा इथून देखील कंप्लीट केल्या जात आहे. 2 धावा कंप्लीट. जिथे इथून असं वाटत होतं की इथून ट्राय करणं फार महत्वपूर्ण होतं, कारण की इथे हा क्रुशल मोमेंट होता. कॅच जर टिपला गेला असता तर इथून गडी देखील बाद झाला असता. नवीन बॅटर स्ट्राईक एंडवरती आला होता. 2 धावा देखील वाचल्या शकल्या असत्या. 3 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 4 धावसंख्येची आवश्यकता. स्ट्राईक एंडवरती शैलेश. शैली आतापर्यंत त्यांनी दर्शवली आहे. 2 बॉल मध्ये 8 धावा त्यांनी बनवल्या. 3 मध्ये 4 त्याच्याकरता इझी आहे समीकरण. आणखी एकदा उडवण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहे. फाईन लेगचा फिल्डर त्याच्या सोबत इथून बॉल कबड्डी खेळतोय. दुसऱ्याकरता प्रयत्न, दुसऱ्याची प्राप्ती. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. जिंकण्याकरता समीकरण पूर्णपणे हातामध्ये आलंय. 2 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 2ची आवश्यकता आहे. निश्चित स्वरूपामध्ये 2 बॉल मध्ये 2 धावा पाहिजेत. जिंकणार कोण? जिंकण्याकरता धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 2. कोण जिंकेल? बॅटिंग साइड टीम की फिल्डिंग साइड टीम, याच्यावरती देखील आम्ही नजर ठेवतोय. 2 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 2ची आवश्यकता आहे. आयुष्याच्या उंबरठ्यावरती ज्यावेळेस तुम्हाला असे मोमेंट मित्रांनो मिळतात त्यावेळेस तुम्हाला भाग्यशाली समजा की कठीण रोल तुम्हाला देवाने दिलाय. इथे खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल डायरेक्टली फेस वरती लागलाय. इथून काय घडलंय? नॉन स्ट्राईक एंडवरती विकेट तर आली आहे, पण बॉल लागलाय जोरामध्ये.
एक बॉल 2ची आवश्यकता. तर चला नवीन दोन्ही बॅटर मैदान दरम्यान जातील कारण की इथून खेळाडूला लागले तर रिटायर हेडच्या स्वरूपामध्ये आउट होतील आणि त्याच्यानंतर नॉन स्ट्राईक एंडवरती देखील फलंदाज बाद झालाय. तर 2 नवीन फलंदाज जातील. सध्या विषयालाही चर्चेला ग्रुप हाय रे आमचा ट्रेंडिंगला. सध्या विषय आहे चर्चेला ग्रुप हाय रे आमचा ट्रेंडिंगला. कुणी आम्हाला टक्कर द्या ना. झालो दिवाना अमेरिका लँडिंग ग्रुपचा झालो या दिवाना. 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 स्ट्राईक एंडवरती जय आणि नॉन स्ट्राईक एंडवरती महादेव आलेत. तर इथून खेळाडू दुखापत झाली होती त्या अनुषंगाने रिटायर हेडच्या स्वरूपामध्ये ते इथून तर मैदानाच्या बाहेर जावं लागलं. एक बॉल मध्ये जिंकण्याकरता 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. एक बॉल शिल्लक जिंकण्याकरता 2 धावसंख्येची आवश्यकता. दोन्ही संघांना आम्ही क्रुशल मोमेंट वरती देतोय लाख लाख शुभेच्छा. कहाणीमध्ये टर्न अँड ट्विस्ट आला. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे आहे. एक बॉल शिल्लक जिंकण्याकरता बनवायच्या त्या 2 धावा. जाणता राजा खार्डी या संघाला जय आहेत. स्ट्राईक एंड वरती 1 बॉल 2ची आवश्यकता. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. इथून ही एक कंप्लीट केली जाते. दुसऱ्या करता प्रयत्न आहे पण इथे हानामध्ये काय घडतंय. इथून रनआउटच्या स्वरूपामध्ये इथून माघारी परतावं लागेल. इथून स्कोर बराबर झालाय पण कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. तर तुम्हाला या धावा कंपल्सरी बनवायच्याच होत्या आणि इथून विजयी ठरला जातोय संघ. आपण बघितलं तर वाघोबा ग्रुप कसराळी अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक. जाणता राजा खार्डी आपण या स्पर्धेमध्ये आला त्या स्पर्धेची शोभा वाढवली. आपला देखील आम्ही आभार व्यक्त करतो आणि नेक्स्ट मॅच करता वाघोबा ग्रुप कसराळी संघाला देतो आम्ही शुभेच्छा. हँडशेक करा प्लीज. आपण हात मिळवायचा आहे, गळा भेट करायची आहे आणि त्याच्यानंतर मैदानाच्या बाहेर यायचंय. अग्राची आम्ही विनंती करतो तुमच्याकरता. आम्ही वळतोय मॅन ऑफ द मॅच कडे. त्याचे कोण हकदार आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल पण त्याच्या अगोदर मायक्रोफोन वरती इथून होईल बदल. हार्दिक किनी आपल्या समवेत जॉईंट होत आहेत.